हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे। तर थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की ह्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीबद्दल बोलणार आहोत। तर ह्या वर्षी महाशिवरात्री ही 8 मार्च 2024 म्हणजे शुक्रवारी आहे। तर महाशिवरात्रीबद्दल आपल्याला बरंच काही आपण ऐकून असतो किंवा आपल्याला समजतं, माहिती पडतं। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीबद्दलची कथा थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीची कथा आहे ना, ही ऐकल्याने किंवा वाचल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होते, तसंच आपल्या हातून काही कळत न कळत जी काही पापं घडलेली असतात ती सुद्धा नष्ट होतात। तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पुरातन काळामध्ये विंध्या पर्वतामध्ये एक शिकारी राहत होता। तो खूपच निर्दयी आणि हिंसक होता। तर शिकार करण्याकरता एक दिवशी तो बाहेर पडला। मध्ये जाता जाता त्याला वाटेवरतीच एक मंदिर दिसलं। ते भगवान शिव यांचं मंदिर होतं आणि त्या दिवशी महाशिवरात्रीची त्या मंदिरामध्ये जोरदार तयारी चालू होती। म्हणजे मंदिर अगदीच हाराने फुलांनी सजवलेलं होतं। तिथे छान असं अगरबत्तीचा सुवास येत होता। असंख्य दीप लावले होते व मंदिरामध्ये हर हर महादेव असा जप ऐकू येत होता। तर शिकारी ते सगळं दुरूनच पाहत, ती गोष्ट त्याला आवडलीच नाही व त्या गोष्टीचे त्याने थट्टा मस्करी करायला सुरुवात केली आणि थट्टा मस्करत करत हर हर शिव शिव हर हर असं काहीतरी म्हणत तो तिथून निघून गेला। तर पुढे पुढे तो जंगलात आपली शिकार करण्यासाठी गेला। तर पुढे जाता जाता तर नकळतपणे त्याच्या तोंडून शिव शिव असं शिवाचा जप होत गेला आणि पुढे पुढे तो तसा जंगलमध्ये निघून गेला। त्याला दिवसभर एकही शिकार मिळाली नाही। रात्र व्हायला आली, पूर्ण जंगलामध्ये काळोख। मग अशा वेळेस तो पुढे जाता जाता त्याला एक नदीकाठी एक जागा दिसली, एक झाड दिसलं। ते झाड होतं बेलाचं आणि मग तिथे ती जागा शिकार करण्यासाठी योग्य आहे असं त्याला वाटू लागलं। म्हणून तो त्या झाडावरती जाऊन बसला आणि आपल्या शिकारीची काय म्हणू आपण वाट पाहू लागला। आणि त्यानंतर करण्याकरता तो एकदम सज्ज होता, म्हणजे धनुष्य बाण वगैरे घेऊन तो एकदम अगदी तयारीमध्ये होता। आणि पण होत काय होतं की तो ज्या झाडावर बसलेला, म्हणजेच बेलाचंच झाड होतं ते, तर त्या झाडावरची पाने किंवा डहाळे ना ते असे त्याच्या डोळ्यासमोर येत होते। त्यामुळे त्याला प्रॉपर असा नेम धरता येत नव्हता। म्हणून मग तो काय करू लागला की त्या डहाळ्यावरची जी बेलाची पानं आहे ना ते असे तोडून खाली टाकू लागला। आणि तिथेच त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले शिवलिंग होते आणि न कळतपणे त्याच्या हातून ती बेलाची पानं तुटून त्या शिवलिंगावरती पडत होती। आणि जे त्याने थट्टा मस्करीमध्ये शिवाचं नाव घ्यायला सुरुवात केलेली ते न कळतपणे त्याच्या तोंडून ते नाव येत होतं। तर अशा पद्धतीने त्याची उपासनाही होत होती आणि तो त्याच्या शिकारीची वाट बघत होता। तर भरपूर वेळ आपल्या शिकारीची वाट पाहिल्यानंतर एक हरणाचे कळप तिकडे आले आणि मग त्यांना पाहून त्याने लगेच अगदीच आपला नेम धरला त्या हरणावरती। तर हे बघून एक हरण पुढे आला आणि त्याला म्हटला की तू माझी शिकार करणार हे तर अटळ आहे, म्हणजे आता मी तुझ्यापासून वाचू शकत नाही, पण माझ्या घरी माझं कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून मला काहीतरी माझ्या जबाबदाऱ्या आहेत, कर्तव्य आहेत, ती पार पाडायची आहेत आणि मला एकदा ह्या करता माझ्या कुटुंबांना भेटू दे। तर मी तुला वचन देतो की मला तू भेटू दे आणि मग भेटल्यानंतर मी पुन्हा येईन आणि मग तू माझी शिकार कर। त्याने वचन दिल्यावरती शिकारीला पण ते पटलं आणि मग आपल्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि मग तो शिकारी तिथेच बसून पुन्हा त्या हरणाची वाट बघू लागला। तर तिथे आणि त्या हरणाची वाट बघता बघता पुन्हा शिकारी न कळतपणे ते बेलाची पानं त्या पिंडीवरती खाली टाकत होता आणि त्याच्या मुखात शिवाचे नाव होते। तसंच दूर मंदिरावरून सुद्धा घंटानाद ऐकायला येत होता किंवा शिवाचा जो जप होता, ओम नमः शिवाय म्हणा किंवा हर हर महादेव म्हणा, हे सतत त्याच्या कानावरती पडत होतं। त्यामुळे न कळतपणे त्याचे उपासना तिकडे होत होती, शिवाची त्या ठिकाणी त्याच्याकडनं भक्ती होत होती। थोड्या वेळानंतर तो हरण तिथे पुन्हा आला। त्याने वचन दिल्याप्रमाणे तो पुन्हा त्या शिकाऱ्याजवळ आला आणि त्या शिकाऱ्याला म्हणू लागला, मी माझं सगळं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या आणि मी माझ्या कुटुंबालाही भेटून आलो। तर तुला शब्द दिल्याप्रमाणे आता मी तुझ्याकडे आलो आहे आणि आता तू माझी शिकार करू शकतोस। तर तेवढ्यातच हरिण तिथे आली आणि ती म्हणाली की ह्यांना मारू नका, ह्यांच्याऐवजी मला मारा, मला माझा पत्नी धर्म निभवायचा आहे, तर त्यामुळे तुम्ही ह्यांची शिकार करू नका आणि माझी शिकार करा। तेवढ्यातच त्या हरिणीची
पिल्लं तिथे होती. तर ती सुद्धा आली पुढे आणि ते म्हणाले की आमच्या आई वडिलांना मारू नका, पण आम्हाला मारा, आम्हाला पुत्रधर्म आम्हाला निभवायचा आहे, तर तुम्ही ह्यांची शिकार नका करू पण आमची शिकार करा. तर हे सगळं पाहून त्या शिकाऱ्याच्या डोळ्यातही पाणी आलं आणि त्याने विचार केला की ही तर प्राणी आहेत, तरीसुद्धा ही आपलं कर्तव्य, आपलं धर्म एवढ्या चांगल्या पद्धतीने निभवायचा प्रयत्न करतात किंवा एवढ्या चांगल्या पद्धतीने ते निभावतात. मग मनुष्य आहोत तर आपण मानव धर्म कसा विसरू शकतो आणि आपण दया किंवा भूतदया हे आपण कसं विसरू शकतो. हे सगळं पाहून देवादिदेव महादेव प्रसन्न झाले व त्यांनी शिकाऱ्यावरती आणि त्या हरणावरती कृपादृष्टी दाखवली, त्यांचा उद्धार केला. हरणाला मृग नक्षत्र तसंच शिकाऱ्याला व्याघ नक्षत्र म्हणून सदा करता स्थान दिलं. तर हे सगळं ज्या दिवशी किंवा ज्या रात्री घडलं होता महाशिवरात्रीचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. बाय.